2029 मधील निवडणुकीत काँग्रेसनं बारामतीच्या जागेवर दावा केलेला आहे. 2029 मध्ये बारामतीत आमचाच आमदार असेल असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीत सर्वांनी माघार घेतली तशीच भूमिका 2029 मध्ये योगेंद्र पवार यांच्यासाठी घ्यावी अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. लंबी लढाई के लिए दो कदम पीछे आना पड़ता है. त्यामुळे हे आमचं दो कदम आजचं मागे येणं हे 2029ला बारामतीत आमचा आमदार जेव्हा निवडून येईल तुमचा हो काँग्रेस पक्षाचा आमदार हा बारामतीमध्ये 2029ला 29च्या निवडणुकीमध्ये आमचा तिथे निवडून. आता जी सुनेत्रा पवारांची निवडणूक झाली त्याच्यामधून सर्वांनी माघार घेतलेली आहे. आता योगेंद्र पवारांच्या संदर्भामध्ये जे निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये अपेक्षा अशीच आहे सर्वांची की या ठिकाणी पण सर्वांनी माघार घेऊन त्याला बिनविरोध निवडून आणावं. दुर्दैव आहे जर ही निवडणूक झाली तर मग ज्या परिस्थिती वेगळी असू शकते ज्याच्या त्याची ताकद आहे दिसू शकेल. पण आज तरी त्या ठिकाणी योगेंद्र पवारांच्या अजित पवार गटाची ताकद मोठी दिसते.